पण एक गोष्ट झाली होती लास्ट सीझन मला आठवतं, जेव्हा पहिली स्पर्धा आपण वडघरची कव्हर केली होती तेव्हा पहिलं अर्धशतक आकाश पाटील सुरई यांचा बॅटमधनं आलं होतं. तसेच संदेशदादा वझे दादांचे आगमन झालेलं आहे. त्यांनाही मी विनंती करण यायचं आपण माणसावरती. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आकाशने गतवर्षी पहिल्या स्पर्धेमध्ये फार आकाशामध्ये चेंडू मारले होते, मला अजूनही आठवतं. एकूण एक फटके ज्याप्रमाणे धुमाल सर तो खेळला होता, आपण त्याच्यावरती 10 रन्सही देऊ शकलो असतो. इतके मोठे मोठे फटके लास्ट सीझनमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये आकाश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. सुरे टीमचा चांगला खेळ राहिला होता, बट त्या पहिल्या स्पर्धेची चॅम्पियन टीम जहानवान सरवली बी लागली होती. आणि आज सरवली अगेन्स्ट सुरई ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. अंतिम दिवसाची आज आपण सुरुवात करत आहोत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये. आणि अंतिम दिवस पहिला सामना टीम एकता सारंगाव त्यांचा अगेन्स्ट टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. पहिला बॉल. पहिलाच बॉल साऊंड आय थिंक सो आला होता. इनर एज होती. पहिलाच बॉलवरती वैभवला डगआउट मध्ये पाठवू शकले असते, पण कॅच सोडली आहे. आय थिंक यष्टीरक्षक जालिंदर मिस्टेक केली आहे, फार मोठी मिस्टेक. जालिंदर एक चांगला खेळाडू आहे, कॅच पकडायला हवी होती कारण वैभवची विकेट महत्त्वाची होती. बट इथे आता मिस्टेक झालेली आहे आणि ही मिस्टेक किती टोचेल, कारण वैभव माळीला अंडर एस्टिमेट कधीच आपण करू नाही शकत. लास्ट सीझन एक अशी गोष्ट त्याने करून दाखवली, त्यात नंतर वैभव जर खेळपट्टीवरती असेल तर तुम्ही त्याला कधीच कमी लेखू नाही शकत. U25 चॅम्पियन्स ट्रॉफी 70-70 प्रेझेंट्स. आयुब बॉलिंग करत होता, 5 मध्ये 30 हव्या होत्या. ऑलमोस्ट प्लेअर ऑफ द मॅचचं नावही आम्ही लिहिलेलं होतं तिथे, त्या खेळाडूचं नाव नाही मी घेणार. बट त्यात नंतर सलगचे 5 षटकार वैभवच्या बॅटमधनं आले आयुबचा अगेन्स्ट. अशा गोष्टी वैभवने केलेल्या आहेत, म्हणजे जे अशक्य वाटत होतं ते शक्यही करून दाखवण्याचं दमखम हा खेळाडू ठेवतो आणि त्याची कॅच ड्रॉप झाली. ऑन साईडला उडवलाय, अगदी रिक्सच्या सहाय्याने वळवलं जरूर, बट फक्त डिस्टन्स जर आपण या फटक्याची पाकली ती डीप मिड विकेटचा फिल्डर पर्यंतच होती. सफलता पाहिजे मिळेल. मोहित बाद झालाय 0 वरती. क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेट, राशिद खानला भरपूरदा असे फटके आपण खेळताना पाहतो. तसंच काही त्याने प्रयत्न जरूर केला होता, बट जी गती हवी होती ना त्यामागे ती गती बॉलरची नव्हती. थोडा पेस कमी होता, त्या अनुषंगाने हा फटका फक्त फिल्डर पर्यंतच ट्रॅव्हल करू शकला. पहिला धक्का इथे लागलाय. क्रमांक 3 न्यू बॅटर सौरभ भोईर क्रमांक 3 वरती येतोय. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीमचा आपण विचार केला तर भरपूर मोठी मोठी नावंही या टीममध्ये आहेत. तसेच मलेशिया रिटर्न ऋतिक माळी यांचाही आवर्जून मी उल्लेख करेन. ते टीममध्ये आहेत की नाही त्याची माहिती आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेली नाही आहे. तसेच वैभव भोईर जे थायलंड रिटर्न आहेत त्यांचाही आवर्जून आपण उल्लेख करूया. न्यू बॅटर सौरभ भोईर क्रमांक 3 वरती. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, समोरच्या दिशेने फटका केला, बट लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे अक्षय पाटील. लास्ट सीझन पहिली स्पर्धा अक्षयने देखील काय धूमधडाक्याने तिथे सुरुवात केली होती. मला आठवतं टीम आय थिंक वर्ल्डचा अगेन्स्ट एक निसटता विजय सारंगाव टीमला अक्षय पाटीलने मिळवून दिला होता. धावफलक जर आता आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 2 वरती. करेक्ट 10 वाजून 3 मिनिटांनी सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायचे, त्याकडे लक्ष असू द्या. पहिले षटक नवीन पाटीलने सध्याच्या घडीला तर चांगलं कार्य केलंय, कारण 3 चेंडू टाकले, 2 धावा फक्त दिल्या आतापर्यंत, 1 विकेटही आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, हलकी अपीलही झाली. डॉट बॉल इथे येतोय. मग याआधी एक संधी गमावण्यात आली होती जालिंदरच्या माध्यमातून, मिस्टेक जरूर झाली, बट कुठेतरी बघा त्या गोष्टी आता झालेल्या आहेत. त्याचा विचार करणं मी म्हणेन ते निरर्थक ठरेल. कुठेतरी आता जो खेळ बाकी आहे पुढे काय करता येईल त्याचा विचार करणं महत्त्वाचे राहिलं. नवीन पाटीलने इम्प्रेस केलं या पहिल्या षटकामध्ये, कारण वैभव 2 चेंडू आतापर्यंत खेळला, बट
एकावरती एज लागली, बट हा फटका समोरच्या दिशेने खेळला वैभव. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. लाजवाब फटकाचा अंतिम दिवसामधला हा पहिला मोठा फटका वैभव माळीचा बॅटमधनं हा षटकार. बघा फुल लेंथ होता, डाऊन द ग्राउंड परफेक्टली बॉलचा मेरिट वरती खेळला. स्टँड अँड डिलिव्हर, लाजवाब फटका, पकला सिक्सर बॅटर वैभव माळीचा बॅटमधनं येतोय. बघा कॅचही वैभवची सोडण्यात आली होती, तर त्याचा तो फायदा घेतोय. आणि वैभवची कॅच सुटली तेव्हा पण भरपूर साऱ्या चर्चाही तिथे केल्या होत्या. आता ऑन साइडला आडव्या बॅटने कनेक्शन पाहावं लागेल. याही वेळेस कनेक्शन प्रॉपर, बॉल जाईल थेट डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना हा सलगचा दुसरा षटकार. पहिलं षटक टोटल रन 14, 2 रन्स पॅनल्टी इम्प्लिमेंट करूया म्हणजे पहिल्या षटकाचा अखेर 16 धावा धावफलकावरती टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पहिल्या ओव्हरसाठी जी वेळ लागली 4 मिनिटांमध्ये पहिले षटक समाप्त झालेलं आहे. आणि आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत, स्वयंसेवक आहेत, त्याचा अंतिम दिवस आहे. रुपेश दादा, आपल्या व्हॉलंटियर्सला आज बाउंड्री लाईनची काळजी घेण्यासाठी तुम्ही पाठवा. आजचा जो शेड्यूल आहे यात नंतर आर्यन स्पोर्ट्स वर्ल्ड त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा सुरई बी, त्यानंतर बघा त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल म्हणजे टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली सारंगाव या लढतीमध्ये जो जिंकेल, तसेच आर्यन स्पोर्ट्स वर्ल्ड आणि जयदुर्गा सुरई बी त्या लढतीमधनं जो जिंकेल तो तिसरा सामना असेल. त्यानंतर चौथा सामना जो असेल टीम वडूनगर त्यांचा अगेन्स्ट गावदेवी वडगर, त्यानंतर जे हनुमान सरवली त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा सुरई ए, आणि त्यानंतर या 2 मॅचेस पैकी तिसरी आणि चौथी मॅच त्यामध्ये जो जिंकेल त्यांचा अगेन्स्ट आपल्याला आजच्या दिवसामधली 6वी मॅच पाहायला मिळेल. दुसरं षटक अक्षय पाटील तयार होतोय. नुकताच या खेळाडूचा उल्लेख मी केला होता की चांगला खेळाडू आहे, मोठे फटके सहजरित्या खेळतो, बट ॲज अ बॉलर आता कंट्रीब्यूट करायचं. अक्षयचा पहिलाच बॉल पंच केला, फटका चांगला आहे डीपमध्ये कव्हरला, फिल्डरसाठी चेस पायाने बॉल स्टॉप केला तिथे, आणि तोपर्यंत आता वैभव तिसरीसाठी परतले आणि 3 धावा ही दरम्यान कंप्लीट केल्या जातील. चांगला ताळमेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आज आज जर आपण पाहिलं मानकोली टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली या नावाने आज ते खेळत आहेत. मनशा भाईंनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे नॅन्सी 11 चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. बघा 3 धावा अगदी पहिल्याच बॉल वरती आल्या. धाव फळक आता 19 वरती जाऊन पोहोचलाय. आता राऊंड द विकेट अक्षय, बॅटचा टोला, बॉल हवेमध्ये, जालिंदर प्रयत्न चांगले केले, बट आता ही जर आपण पाकले तर थोडे दूर राखले. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एकंदरीत जी कॅच सुटली होती, वैभव जो कदाचित 0 वरती डगआउट मध्ये असायला हवा होता, तो बॅटर आता 13 वरती नॉट आउट खेळतोय. 2 षटकार त्याचा बॅट मधनं आलेत. आता ती एक कॅच किती महागात पडणार. 13 रन्स आता बनवलेले आहेत वैभव माळीने. विकेट काढावी लागेल, कारण वैभव सारखा बॅटर जर ग्राउंड मध्ये राखला खेळला तर नो डाऊट मोठे फटके तिथे येतीलच, पण वैभवची विकेट जर काढली तर फार मोठी उपलब्धी. हा फुल टॉस आहे, फिल्डर आता धावतायत, काऊ कॉर्नरला धावलेत, बॉल फील्ड केला, चांगली फिल्डिंग, पण तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा मिळतील. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 21 धावा धावफलकावरती. आमच्या काही मान्यवरांचंही शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागताचा अंतिम दिवस आहे. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025चा खऱ्या अर्थाने गेले 3 दिवस फार चांगला खेळ अनुभवायला मिळाला. फार मजाही या स्पर्धेमध्ये आली, पण या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल. हा बॉल सोडून दिला वैभवने. राऊंड द विकेट बॉलिंग करतोय. अँगलने बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतोय, आणि त्याच अनुषंगाने असं वाटतं की कुठेतरी हा चुकीचा बॉल लिव्ह केला वैभवने. बघा डाऊट असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता वैभव.
डॉट बॉल येतोय. आता फुल लेंथ ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत लॉंग ऑफला, सिंगल मिळेल. कुठेतरी पाकले गेलं तर एक गोष्ट राखली जी माझ्या निदर्शनामध्ये आता आली की थ्रो जेही येतात ते वाईड येतात. आतापर्यंत एकही थ्रो ऑन द स्टोम्प पाहायला मिळालं नाहीये. बघा नुकसानही त्याचं जास्त झालं नाहीये. धावपळक एका धावेच्या साह्याने स्कोर काढता 22 आणि शेवटचा बॉल असेल अक्षयचा या षटकामधला. पण अक्षयने हे षटक चांगलं टाकलंय कारण 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आतापर्यंत आल्या. मोठा फटका एकही आला नाही आहे या ओव्हरमध्ये, ती महत्वाची गोष्ट राखली. ऑन साइडला फटका कळलेत. डीपमध्ये स्क्वेअर लेगचे फिल्डर आता वेगाने येतात. सिंगल कंप्लीट झाली, दुसरीसाठी परतायचं होतं पण यावेळेस थ्रो प्रॉपर आला. 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांचा खेळ धावपळक जाऊन पोहोचलाय. आणि करेक्ट 10 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त झालेले आहेत. अगदी जर आपण पाहिलं अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मॉर्निंग सेशनमध्ये ही लढत आपण पाहत आहात. असा अंतिम दिवस, पहिलीच लढत आहे अंतिम दिवसामधली. आणि जर आपण पाहिलं जालिंदर आता स्वतः आलेत बॉलिंग करण्याकरिता. बघा वैभवने पहिल्या षटकामध्ये प्रतियलला चढवला, तिथे 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आले. बट त्यात नंतर मोठे फटके आले नाहीयेत. अक्षय पाटीलने चांगली बॉलिंग केली. चला टायमर सुरू आहे. जालिंदर सुरुवात करा. 4 मिनिटं आता राहिलेत. लता मौद विकेट बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. डीप मध्ये कव्हरला फिल्डर आहेत यतीन मडवी यांचे आगमन आपले हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये टीम वर्ल्ड इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. जालिंदर जर आपण पाहिलं तर एक मिस्टेक जालिंदर कडून झाली होती या आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये. तीच मिस्टेक फार टोचणारी लागली आहे कारण वैभवचा बॅटमधनं 2 षटकारही आले. तो इंडिव्हिज्युअली 16 वरती खेळतो. पण अजूनही मी म्हणेन की इथेही वैभवचे विकेट जर काढू शकले तर जास्त काही नुकसान झालेलं नाहीये कारण स्कोर कार्ड 24 वरतीच आहे. वैभव स्ट्रायकिंग एंड वरती समोरच्या दिशेने उडवलं जरूर. फिल्डर येत आहेत लॉंग ऑनला, मिस्टेक होणार नाहीये. वैभवला जीवनदान जरूर मिळालं पण त्याचा जितका फायदा घेण्याची कुठेतरी अपेक्षा त्यांच्याकडून होती तितका ते घेऊ शकले नाहीयेत. धावफलक 24 वरती. धक्का लागला हा दुसरा. धक्का दुसरा लागलाय. न्यू बॅटर विनीत माळी क्रमांक 4 वरती आता बॅटिंग करण्याकरिता येतोय. पुढील सामना आर्यन स्पोर्ट्स वर्ल्ड आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जयदुर्गा सुरई बी. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा कारण पहिलं सत्र जसे समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. विनीत आलाय क्रमांक 4 वरती. बघा आता मी म्हणेन की यापुढील जिम्मेदारी विनीत माळीच्या खांद्यांवरती आहे कारण बघा स्टार्ट चांगला झाला बट आता फिनिशही चांगलं करायचं.
24 धावा धाव फलकावरती आहेत. कुठेतरी अजूनही 25 ते 30 जर बनवला गेला जो खेळ बाकी आहे त्यामध्ये, तर 45 to 50 इट्स अ गुड टोटल. कारण मॉर्निंग सेशन या सत्रामध्ये 40-45 धावा मी म्हणणे एक चांगलं टोटल आहे. पहिलाच बॉल अगदी फेस करत असताना क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, रनआउटची शक्यता नाहीये. बॅटचा संपर्क आला असं अंपायर्सने सांगितलं, सिंगल मिळेल. बॅटचा संपर्क आला तोच इशारा अंपायर्सने तिथे केला, सिंगल मिळेल. धावफलक एका धाव्याच्या साह्याने स्कोर करता 25 वरती जाऊन पोहोचला. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती जालिंदरने खऱ्या अर्थाने बघा जालिंदर कडून एक चूक जरूर झाली, पण त्यात नंतर त्या चुकीची दुरुस्ती ही स्वतः जालिंदरने इथे केली. हीच गोष्ट महत्वाची. मिस्टेक होत राहतील बट इम्प्रूव्हमेंट सुधारणा आणणंही महत्वाचं राहील. ते कार्य आता झालंय. आता गती कमी केली होती. हा ही बॉल हवेमध्ये आहे, फटका गॅप मध्ये आहे आणि बॉल निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार येतोय. बघा बोट फिरवली होती, पडल्यानंतर हलका असा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू जरूर होता, बट मी म्हणेन की लेंथ खराब होती. कुठेतरी हा बॉल जर थोडा पुढे पिच केला असता तर बेटर रिझल्ट मिळूही शकलं असतं, पण त्याचं काही नाहीये. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अपील, फिंगर अप. बॅटचा संपर्क आला असं अंपायर्सने इथे सांगितलंय. सफलता इथे मिळेल. धक्का आता आणखीन एक लागला, धक्का तिसरा टीम मानकोलीला. डिसिजन आय थिंक रिव्हर्स केलं अंपायर्सने, हरकत नाहीये. हा डॉट बॉल असेल. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांचा खेळ, धाव फळक जाऊन पोहोचलाय 29 आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. आणि एकंदरीत योग्य वेळेवरती 3 षटकांचा खेळही समाप्त झाला. सर टॉससाठी यायचे वर्ल्ड टीमचे कॅप्टन आलेले आहे, जयदुर्गा सुरे बी टीमचे कॅप्टन. आपणही रिपोर्टिंग करा. चला फिल्डिंग सेट करा टीम सारंगाव लवकर, बिकॉज अगोदरच फार उशिराने आज आपण सुरुवात केलेली आहे. एका षटकाचा खेळ बाकी आहे, बट एकंदरीत पहिलं षटक चांगले राखलं मानकोली टीमसाठी, बट गेले 2 षटक सारंगाव टीमसाठी चांगले राखलेत. कारण अक्षय पाटील फक्त 7 दिल्या, जालिंदर पाटील फक्त 6 दिल्या आणि एक विकेटही जालिंदरने काढली. आणि हीच एक चांगल्या खेळाडूची ओळखही आहे की मिस्टेक झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट देखील आणू शकतो. ते पाहायला जरूर मिळालं. कुठेतरी आपण फिल्डिंगची चर्चाही करत होतो की फिल्डिंगमध्ये कुठेतरी थ्रो, त्याविषयी मी चर्चा केली की वाईट थ्रो येत आहेत, कुठेतरी फिल्डिंगचा दर्जा आणखीन चांगला वाढवायला हवा आहे. एक कॅच जी ड्रॉप झाली, बट त्या व्यतिरिक्त त्या कॅचला सोडून दिलं तर त्यात नंतर फिल्डिंगही चांगली लागली आहे टीम सारंगावची. अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये तेजस पाटील आता तयार होतात बॉलिंग मार्कवरती. हे 6 चेंडू महत्वाचे आहेत. 29 धावा धावफलकावरती आणखी किती आता बनवल्या जातील हा प्रश्न नक्कीच आहे. पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर आहे, फक्त प्रेक्षक बनवून राहतील. बॉल जाईल लॉंग ऑनला क्लिअर करून बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार, चांगलाच फटका इथे आला. हार्ड लेंथ बॉल होता, पडल्यानंतर थोडा अतिरिक्त राईजही झाला, बट विनीत या बॉलसाठी रेडी होता. प्रहार त्याने केला फ्रंट फूट वरनं. पुलचा फटका, षटकार येतोय. धाव फलक आता 35. 35 ऑन द बोर्ड. ग्रुप ग्रामपंचायत सुरेश सारंग, विद्यमान सरपंच मॅडम मोनिकाता निवृत्ती पाटील मॅडमांचे यजमान निवृत्तीदादा पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये. तसे दादा स्वतःही जर आपण पाहिलं गेलं तर सारंगावचे पोलीस पाटील आहेत. दादांची उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. दादा आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. षटकार अगदी पहिल्याच बॉल वरती आला. सिक्सरने सुरुवात झाली या ओव्हरची आणि असेच फटके हवेही आहेत मानकोली टीमला. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. तेजस पाटील आता दबावामध्ये दिसतात कारण सिक्सरने जेव्हा सुरुवात होते एक बॉलर म्हणून आपल्या अगेन्स्ट तेव्हा कमबॅक करणं अवघडच आहे. सचिन दादा वझे दादांचे आगमन झालेले आपले हार्दिक स्वागत. तसेच प्रतीक दादा होईल आपण या आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि इथं बघा गुडघा टेकवलाय बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचा बाहेर. ज्याप्रमाणे अंतिम षटकामध्ये प्रतिहल्ला चढवायचा होता तो कार्य इथे विनीत करतोय. दुसरा मोठा फटका षटकार. धाव फळक आता 42 42 धावा धाव फळकावरती. प्रतीक भोईर आज टीम मध्ये नाहीये असं वाटतंय. प्रतीकजी या पण मंचावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आय थिंक इंजर्ड आहे असं वाटतंय. या पण मंचावरती आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. सलगचे 2 चांगले फटके आलेत. विचार करण्यास आता अगदी भाग पाडले तेजस पाटील टीम सारंगावला. कारण बघा एकंदरीत मागील 2 षटक शांत राखले होते मानकोली टीमसाठी. पण अंतिम षटक आता तिसरा येईल का हा प्रश्न. यस आलाय. हा की बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा तिसरा षटकार विनीत मालीचा बॅट मधनं. स्कोर कार्ड आता पहा 48 वरती जाऊन पोहोचलाय. विनीतचा अगेन्स्ट आपण पाकले बहुतांश वेळा डेथ ओव्हर मध्ये विनीतचा अगेन्स्ट बॉलिंग करणं हे इतकं सोपं जात नाही. कारण पाकले गेले तर बघा विनीतचे जर तुम्ही फटके पाकले तर मोजून मापून मारलेले फटके असतात. पूर्णपणे जर विनीत प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर खेळतोय तर तो आपल्याला बाउंड्री लाईनचा बाहेरच जाताना दिसेल. सिक्सर हॅट्रिक 5वा फलंदाज ठरला या स्पर्धेमधला ज्याने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली आहे. विनीत माळीचे ही जबरदस्त खेळी आता एक चांगल्या टोटल पर्यंत घेऊन चाललेली आहे टीम मानकोलीला. धावफलक आता आहे 48 48 धावा धावफलकावरती. बघा मागील 2 षटक पूर्णपणे सारंगाव टीमच्या नावावरती होते. दबाव बॅटिंग टीमवरती मानकोली टीमवरती दबाव होता. पण अंतिम षटक हे जे 3 चांगले फटके आलेत पूर्णपणे प्रेशर रिलीज केलं आणि आता दबाव बॉलरवरती आहे. लॉफ्टेड ड्राइव्ह चौथा आलाय 4 इन अ रो. आणखीन एक षटकार. आता एक प्रश्न मला पडलाय. धुमाल सर आहेत आणि मला आठवतं की आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये पाकलं तर 10 चेंडू 10 षटकारांचा विक्रम आहे. पण आज सलगचे 4 इथे आलेले आहेत. 10 चेंडू 10 षटकार मानकोली टीमचा अगेन याच क्रीडांगणावरती अजय पाटीलचा बॅटमधनं आले होते. धावफलक आता 50 अप 54 धावा धावफलकावरती. एकंदरीत 40 बनतील की नाही हा प्रश्न होता. आता 54 झाला. हेलिकॉप्टर उडवायचा होता. एलिव्हेशन नाही मिळालं. फिल्डर येतात लॉंग ऑनला बॉल फील्ड केला जातो पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बट अंतिम षटकामध्ये जे घडलेलं आहे ते फार त्रासदायक आहे टीम सारंगावसाठी. तर एकंदरीत जी बॉलिंग अक्षयने केली जी बॉलिंग जालिंदरने केली त्या जोरावरती असं वाटत होतं की 40 किंवा तसा आत आपण रोखू शकतो मानकोली टीमला. बट लास्ट ओव्हरमध्ये जे झालंय कुठेतरी 40 बनतील की नाही प्रश्न होता. आता 56 झाल्या. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल. बट आता मानकोली टीम खुश असेल कारण विनीतला खऱ्या अर्थाने विनीतच्या खांद्यांवरती जी जबाबदारी होती डेथ ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये ती जबाबदारी त्याने पार पाडली. 4 षटकार त्याचा बॅटमधनं आले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विनीत माळी इंडिव्हिज्युअली 27 धाव्यांवरती खेळतोय. शेवटचा बॉल ही हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतात बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकाराने पहिलं सत्र समाप्त केलं. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स इथे बनवण्यात आलेले आहेत 61 धावा आणि 62 धाव्यांचं एक मोठं टोटल सेट केलं.
टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा स्पोर्ट्स मार्कोलिने अगेन्स्ट टीम एकता स्पोर्ट्स सारंगाव. टॉस आपण करणार आहोत. वर्ल्ड टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. टीम जयदुर्गा सुरे बीचे कॅप्टन आपणही त्वरित यायचं. बघा अगोदरच आम्ही क्लिअर केलं, या आधीच मी अनाउन्समेंट केलेली आहे की टॉसच्या वेळेला जर ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला 1 ओव्हरची पेनल्टी डायरेक्टली अनाऊन्स करण्यात येईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर मॅचेस 3 ओव्हरची होईल. सो त्या अनुषंगाने टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. जयदुर्गा सुरे बीचे कॅप्टन. बघा आताच अनाऊन्स करतोय की सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर पडला आणि सुरे बी टीम आपण टॉससाठी नाही आले तर 1 ओव्हरची पेनल्टी असोसिएशनच्या नियमांप्रमाणे दिली जाईल. बघा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडण्याआधी टॉससाठी जर रिपोर्टिंग नाही केली जयदुर्गा सुरे बीने तर असोसिएशनच्या नियमांप्रमाणे 1 ओव्हर कमी करण्यात येईल त्यांच्या इनिंग मधला. टॉस आपण करणार आहोत आणि मंचावरनं मी निवृत्तीजी पाटील साहेब तसेच पोलीस पाटील सारंगाव नितीनजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही मान्यवरही आमच्या समवेत जोडले गेले आहेत. कॉल कोण करतो ते सांगा. यतीनचा कॉल असेल. टेल असा कॉल केला यतीनने आणि हेड आला. टॉस जयदुर्गा सुरे बी टीमने जिंकलेला आहे. मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रत्येक बघा ओपनरचे ग्राउंडमध्ये आले जास्त वेळच घेणार नाही, फक्त डिसिजन सांगा. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला टीम जयदुर्गा सुरे बी ने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. चौथा मानकुली संघाने आपल्या होम ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचलेला आहे. 61 धावा या संघाने कुठून काढल्या. 2 गट यांच्या मोबदल्यात आणि या 3 षटकामध्ये तब्बल 29 धावा आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो या 4थ्या षटकामध्ये या तब्बल 32 धावा कुठून काढलेल्या आहेत. या हंगामातील सर्व महागडे षटक तेजस पाटील यांनी हाताळलेले आहे.
गोलंदाज वैभव माली बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू इथे मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. इंधन जंगामधील जो सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला गेला होता 69, तो विक्रम मात्र काल सावंदी चषकामध्ये चौथ्या मानकुले संघाने मोडीत काढले आणि नवीन विक्रम आता मात्र 83 धावांचा चौथ्या मानकुले संघाचे नावे. त्यानंतर वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम जो भावेश पाटील याच्या नावे होता नाबाद 43, तो विक्रम देखील काल मोडीत निघाला. नवीन विक्रम आपण पाहतोय नोंदला गेलाय. विनीत माली यांनी सावंत चषकामध्ये 45 धावा कोठून काढल्या होत्या. पंचाचं वाईटचा शरतोय हवांतर धावेन संघाची धावसंख्या 2. आपण सामना बघतोय नॅन्सी 11 चौथ्यावर मानकुले विपक्ष एकता सारंग या दोन संघामध्ये. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप कव्हर रिजन मध्ये सीमा पार चौकार. पियुष आणि जतीन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. पियुष आणि जतीन आयोजन कमिटीचे मेंबर पियुष पाटील आणि जतीन पाटील आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. निशांत पाटील आपल्याला बोलवत आहेत. मोठं लक्ष आहे आपण बघतोय 61 धावांचा धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6 धावा. विशाल पाटील आणि तेजस पाटील ही जोडी मैदानामध्ये. तेजस पाटील यांनी चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. तेजस पाटील आज गोलंदाजी करताना खूपच महाग ठरला होता कारण तब्बल 32 धावा त्यांनी खर्च केले होते. मग ते इथे आपण पाहतोय चौकारानं त्याने अकाउंट देखील ओपन केलेले आहे. जोरदार अपील आणि यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय LBWच्या रूपाने. पहिला आद्रा तेजस पाटीलच्या रूपाने. पहिला फलंदाज 5 रूपाने बाद झालाय तेजस पाटील. आपण पाहतोय चौकाने सुरुवात चांगली केली होती मात्र अखेर जास्त वेळ तो खेळपट्टीवर थांबू शकलेला नाही आणि निराश मनाने डगोरच्या आश्रयाला जाताना. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतं आयन स्पोर्ट्स वर्ल्ड विपक्ष जयदुर्गा सुरे बी. जयदुर्गा सुरे बी आयोजित ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम आपल्याला 27 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पाहायला विसरू नका. आपण सामना पाहतोय चौथ्या मानकुली अर्थात नॅन्सी 11 चौथ्या मानकुली विपक्ष एकता सारंगाव या दोन संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आयन स्पोर्ट्स वर्ल्ड विपक्ष जयदुर्गा सुरे बी. इथे हलकासा अपील निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला गेलेला नाही आणि हे आपण पाहू शकता मिस्टेल पाहायला मिळते. ओव्हरथ्रो देखील केला गेला होता. लेग बायचा इशारा तो पंचांना करून. फ्रंट लाईन गोलंदाज वैभव माली वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलोय. इथे या लॉर्ड फुलटात चेंडू क्षेत्ररक्षक तिथे असतात ज्या मिड रिजन मध्ये झेल आणि इथे मध्ये समावतो ते फलंदाज विशाल पाटील याचा खेळ दुसरा हादरा बसतोय एकता सारंगाव या संघाला. दुसरा हादरा बसतोय एकता सारंगाव संघाला विशाल पाटीलच्या रूपाने. विशाल याने विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि अखेर दुसऱ्या सलामीचा फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. 15.50 सरासरी आवश्यक असताना आपण पाहतो एकता सारंगाव संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आयन स्पोर्ट्स शेलोमाता वर्ल्ड विपक्ष जयदुर्गा सुरे बी या दोन संघामध्ये. पुढील सामन्यामध्ये अतिश पाटील आणि अतिश भांबरे या जोडीला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत ज्यांच्या नावे यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये
चॅम्पियन खेळाडू आतिश पाटील याला इन ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका, कारण मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याने बाईक पटकावलेली आहे. इथे चेंडूला फिरकावून दिलेला आहे, उंची जास्त लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल इथे देखील पकडला जातो आणि झेलबा चेंडूने आणखीन एक फलंदाज बाद होताना. तू चल माया अशी स्थिती सध्या पाहतोय आपण एकता सारंगाव संघाच्या फलंदाजांची. 3 फलंदाज बाद झालेत. खूपच बिकट स्थिती सध्या सारंगाव संघाची पाहायला मिळत आहे. 7 या धावसंख्येवर घात होतोय, कारण तिसरा फलंदाज देखील स्वस्तात बाद होताना. पुढील सामन्यामध्ये आतिश भांबरे याला देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका. आतिश भांबरे यांनी इंद्रजंगामध्ये एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. एकच स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 2 विकेट ट्रिकचा विक्रम आतिश भांबरे याच्या नावे आहे. जिशे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये याच मैदानावर आतिश भांबरे यांनी तो कारनामा केला होता आणि केवळ 10 पॉईंटने आतिश भांबरेची बाईक प्लेअर ऑफ द सिरीज हुकली होती. नक्कीच, कारण आतिश पाटील आणि आतिश भांबरे यांच्यामध्ये चढाओढ होती, सुरस होती. दोन्ही आतिश आणि आतिश पारिया देखील त्यांच्या पाहायला मिळाल्या होत्या. आतिश भांबरे आणि आतिश पाटील या जोडीला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी 5 मिनिटे खर्च केले गेले आहेत, मात्र 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आज वेळे संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे, कारण आज अंतिम दिवस देखील आहे. विनीत माले तुम्ही बॉलिंग ट्रॅकवर. अक्षय पाटील सामना करेल. आकाश पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी करताना गोलंदाज विनीत माले. इथे जोरदार अपील आणि यस आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना, यावेळी 5च्या रूपाने. डावाला खिंडार पाडलेले आपण बघतो सारंगाव संघाचे फलंदाज आता मात्र इथे फक्त हजेरी लावण्याचं काम करत आहेत आणि पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे गोलंदाज विनीत मालेने. नॅन्सी लेवन चौथारा मानकुले ज्या संघाने सावंते स्पोर्ट्स सावंते आयोजित उपसरपंच चषक सावंते डीडी ग्राउंडवर जी सध्या स्पर्धा सुरू आहे, त्या स्पर्धेमध्ये काल उत्कृष्ट परफॉर्मन्स करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेला आहे आणि 2 विक्रम देखील या संघाने तिथे नोंदवलेले आहेत. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम विनीत माल्याच्या नावे 45 धावा आणि सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या अगोदर सेलूमाता वर्ल्ड संघाच्या नावे 69 धावांचा विक्रम होता. तो विक्रम मात्र चौथ्या मानकुले संघाने सावंत चषकामध्ये मोडीत काढताना नवीन विक्रम 83 धावांचा प्रस्थापित केलेला आहे. तोच संघ सध्या आपण पदे क्षेत्ररक्षण करताना. नवीन फलंदाज नवीन पाटील येतोय. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 8 धावा. सुरू असलेला सामना नॅन्सी लेवन चौथ्यावर मानकुले विपक्ष एकता सारंगाव या 2 संघामध्ये. मंच गुलवी फॅम टीम नॅन्सी लेवन चौथ्यावर मानकुले संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद होताना, यावेळी धावचीच्या रूपाने. अगदी हाराकेरी पत्करलेली आपण पद एकता सारंगाव संघाने या रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना. पूर्णपणे बॅकफुट ढकलला गेला एकता सारंगाव संघाने. पूर्णपणे पारडा आता मध्ये जड मंच गुलवी फॅम टीम नॅन्सी लेवन चौथ्यावर मानकुले संघाचा. निम्मा संघ गारद अर्धा संघ डगआउटच्या आश्रयाला. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. सामन्यावर पकड मजबूत आपण बघतो या नॅन्सी लेवन चौथ्यावर मानकुले या संघाची.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1-4-0-0-1 अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. एक तर सारंग संघाच्या फलंदाजांची कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करता आलेला नाही. विनीत माली सामना करेल फलंदाज केतन पाटील. बॅकफुला जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील आपण पाहतोय हा देखील निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याला 8 आव्हान ठेवलेलं ते 62 धावांचं कुठेही लक्ष्याचा पाठलाग करताना दिसत नाही. एक तर सारंग संघ. विनीत माली बॉलिंग ट्रॅकवर राटा मोर द स्टंप. इथे थोडंसं दिशेमध्ये फरक टाकताना विनीत माली या आव्हान धाव्यामध्ये भर पडते. धावसंख्या 9 धावा. खूप वेळानंतर एका धावेची भर सारंगाव संघाच्या स्कोरबोर्डमध्ये पडली गेलेली आहे. स्विंग अँड मिस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज विनीत माली वेगावर स्वार होताना सुपर वे ऑफ मानकोली. विनीत माली लयबद्ध गोलंदाजी करताना आपण पाहतोय. वाईट नंतर चांगली वापसी तो करताना पाहायला मिळत आहे. इथे ऑन साईडला खेळायचा होता चेंडू होता ऑफ साईडला सिली मिड ऑफ रिजन मध्ये. या सिंगलने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. इथून 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र फक्त 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. लक्ष खूपच आता अवघड बनलेलं आहे एक तर सारंगाव संघासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आयर्न स्पोर्ट्स सेलोमध्ये अव्वल विपक्ष जयदुर्गा सुरेबी. त्यानंतर पहिल्या सामन्यात विजय संघ विपक्ष दुसऱ्या सामन्यात विजय संघ. त्यानंतर टीम वडूनगर विपक्ष गावदेव वडगर. जनमान सरवली विरुद्ध जयदुर्ग सुरेई आहे. आज आपण जोगेश्वरी जुंदारुके आणि जयगावरे वेले संघाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आपले अँड मिस सौरभ भोईर तिसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. 2 षटकासाठी 10 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. वाईट यॉर्कर तिखट गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सौरभ भोईरच्या माध्यमातून आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताला गेला होता. बॅक टू बॅक दुसरा डॉट. प्लेअर मिस. पुन्हा एकदा हा देखील निर्धाव चेंडू. ढूंढे रे जाओगे ढूंढू ढूंढू रे साजना अशी सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाज केतन पाटील याची. बॅक टू बॅक 3 चेंडू ही डॉट हाताळले गेलेले आहेत. चांगली या गोलंदाजी सौरभ भोईर करताना. इथे कले रिजन मधून चेंडू जातोय थर्ड रिजन कडे. क्षेत्ररक्षक मागे आहेत. अडवण्याचा प्रयत्न विफल ठरतो आणि चेंडू निघून जातोय सीमापार चौकार. जयदुर्ग सुरे ए संघाचे टीम मेंटर मयूर मडवी वेलकम. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच चौथ्या गृहदत्त मानकुलेचे विद्यमान अध्यक्ष रुपेश म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. निवृत्तीदाता पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सौरभ भोईर पूल करण्याचा प्रयत्न होता. चिनू मागे जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 14 धावा. इनिंग ब्रेक मध्ये आपण स्वागताकडे देखील बोलणार आहोत. अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं जयदुर्ग क्रिकेट क्लब सुरू आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न कव्हर बाउंड्री मध्ये चेंडू जातोय. खरं तर समोर खेळाचा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू पाहायला मिळतोय.
तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या एकतर सारंगाव संघाची झालेली ती धावफलक 16 धावा. फक्त 14 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केलेले आहेत नॅन्सी 11 चौठवरा मानकुले या संघाने. आता मात्र लक्ष खूपच अवघड झालेले कारण शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे. वेलकम प्रशांतजी मात्रे जिशेचे खजिनदार आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आयन स्पोर्ट्स सेलोमध्ये वर्ल्ड संघाने जिशे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. सहा चेंडू आणि तब्बल 46 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. एखादा चमत्कारच आता मात्र एकतर सारंगाव संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आहे. वैभव मालिक चेंडू खाली झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. तर वळूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे. न्यू बॅटर अविनाश. मुली आपण व्यापीडाईजकडे व्यापीडाईजवर अनेक मान्यवर आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सारंगावचे समाजसेवक निवृत्ती पाटील साहेब ज्यांच्या अर्धांगिनी प्रथम नागरिक सारंगावचे आहेत. निवृत्ती पाटील साहेबांचा सन्मान येथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. माहिती उप देणारी उपदार शॉल त्यानंतर सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्याने आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल निवृत्ती पाटील साहेब आपलं देखील मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर आपल्यामध्ये श्री गुरुदत्त सारंगावचे पोलीस पाटील नितीन पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूच सन्मान आपण करणार आहोत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. हे आपण पाहू शकता. माहिती उपदारी उपदार शॉल आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये श्री गुरुदत्त चौथावा क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रुपेश म्हात्रे साहेब यांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या पुढाकाराने नेहमीच या मैदानावर अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन देखील आपण दिमागात पाहतोय. रुपेश म्हात्रे साहेबांचा हा सन्मान इथे केला गेलेला आहे. त्यानंतर आपल्यामध्ये लालचंदजी माली मानकुली गावचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूशी सन्मान इथे केला जातोय. जयेश माले यांचे पिताश्री आहेत लालचंदजी माली आणि त्यांचा हेतूशी सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहू शकता. शॉल पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. जिथे ते मानकुली संघ तिथे ते लालचंदजी माली यांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. फक्त 18 धावा झालेल्या आहेत 62 धावांचं लक्ष्य असताना आणि इथून केवळ 2 धावेने दूर आपण पाहतोय 2 चेंडूने दूर नॅन्सी 11 चौथावा मानकुली संघ विजयापासून. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतो केवळ एका चेंडूने दूर आता मात्र मानकुली संघ विजयापासून. खूप मोठ्या फरकाने आता मात्र नॅन्सी 11 मंचा गुलवी फॅम टीम चौथावा मानकुली संघ विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये. यावेळी फोर्स केला चेंडूला. चेंडू सीमाच्या बाहेर जात नाही मात्र एकतर सारंगाव संघ या स्पर्धेच्या बाहेर. हार्डलक एकतर सारंगाव हार्डलक विशाल पाटील. अभिनंदन मंचा गुलवी. अभिनंदन नॅन्सी 11 चौथावा मानकुली.
मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर जे हायपर ॲक्टिव्ह मेंबर देखील आहेत धनाजी पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतील. मॅन ऑफ द मॅच कुठला खेळाडू असणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच